ये भारत देश कोई भूमि का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकन कंकन हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भारत माँ के लिए और मरेंगे तो भारत माँ के लिए। मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में बहा दोगे तो उससे भी कान लगा के जब सुनोगे तो एक ही आवाज आएगी उसमें, भारत माता की, भारत माता की। मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। खून मेरा, खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। भारत देशाचा स्वाभिमान म्हणून 77 वर्ष झाले। 77 ज्ञानी पोरं आहेत आपल्या गावातली। 77 वर्षाच्या अगोदर आपल्या भारताचा इतिहास पाहिला तर गुलामगिरीमध्ये राहणारा हा देश, आपला भारत देश गुलामगिरीमध्ये राहणारा ब्रिटिशाचं सरकार। आणि या ब्रिटिश सरकारनं जे सांगल तेच आपल्याला करावं लागत होतं, जे सांगल तेच आपल्याला करावं लागत होतं। पण 26 नोव्हेंबर 1949ला संविधान लिहिलं, त्यांच्याकडे सोपवलं आणि पुन्हा ते 26 जानेवारी 1950ला रुजू झालं आणि या भारतामध्ये तुमची आमची सत्ता आली। इथं प्रत्येकाच्या हक्काची वेळ आली। आज ही प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, त्याला थोडक्यात लोकसत्ता असं म्हणतात। या लोकांनी ठरवावं या आपल्या भारताचा राष्ट्रपती कोण होणार आहे, या लोकांनी ठरवावं भारताचा पंतप्रधान कोण होणार आहे, लोकांनी ठरवावं खासदार कोण, मंत्री कोण, आमदार कोण, सरपंच कोण। ही लोकांची सत्ता आहे आणि या लोकसत्तेमध्ये संविधानाचा अर्थच असा आहे, प्रजासत्ताक दिनाचा अर्थच आहे आणि संदेशच असा आहे, समानतेनं जगण्याचा अधिकार, प्रत्येकाला न्याय देण्याचा अधिकार आणि एकजुटीनं राहण्याचा अधिकार राहणारा शिकवणारा दिवस म्हणजे हा उद्याचा 26 जानेवारीचा दिवस, त्याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतात। बरं, हे बी काही भगतसिंग, राजगुरू यांनी आपल्या देहाच्या आहुत्या दिल्या, कित्येक तरी लोकांनी आपला देह समर्पित केलाय, तिथले सुद्धा लोक असं म्हणायचे त्या काळात, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। खून मेरा, खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। रात्रंदिवस प्रत्येकाला वाटायचं, खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। खून मेरा, खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। प्रत्येक क्रांतीवीराची, समाज सुधारकाची इच्छा होती की आमचा जीव जावा, आमचं रक्त या भारत देशासाठी। याला तीन रंग आहे, लाल रंग आहे, हिरवा रंग आहे, पांढरा रंग आहे। लाल रंग म्हणजे इथल्या क्रांतिकाराच्या रक्ताचा आहे, साधूचा संन्यासाचा लाल रंग आहे, त्याच्यामध्ये भगव्या वेशधाऱ्यांना जे त्याग प्रतीक केलं त्याचा पांढरा रंग आहे, आणि या पृथ्वी मातेनं जो हिरवागार शालू पांघरून या जनमानसाला आनंद दिला म्हणून आहे तो, उगच नाही महाराज। कोण कुणासाठी, कोण कशासाठी नाही बघा। या जगात कर्म केल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही। कर्म केलं तर तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, स्त्री आहे, हो कोणही असू द्या, त्याच्याशी काही देणं घेणं नाही। असं म्हणतात ना, हे मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो
प्रत्येक जणाला वाटतंय दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए। भारतात जन्म मिळणं हे सौभाग्य असं म्हणतात बघा। रामायण से हमको राम मिला, रामायण से हमको राम मिला, गीता से हमको ज्ञान मिला। रामायण से हमको राम मिला, गीता से हमको ज्ञान मिला, किंवा भाग्य से हमको हिंदू धर्म मिला और किस्मत से भारत देश मिला। रामायणातून रामायण से राम मिला, गीतेतून गीतेतलं तत्वज्ञान मिळालं, आणि किस्मत म्हणजे भाग्यानं आम्हाला भारत देश हिंदू धर्म मिळाला, आणि त्यातली त्यात पुन्हा भारतात आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात जन्म झाला। ही मोठी सौभाग्याची गोष्ट। या भारताचं वैभव असं आहे, या महाराष्ट्राचं वैभव असं आहे, जेवढे संत महात्म्याचे अवतार आपल्या महाराष्ट्रात झाले, मग माधव बाबा असतील, गुरुवर्य मोतीराम महाराज असतील, दस्तापूरकर महाराज असतील, राष्ट्रसंत भगवान बाबा, वामन भाऊ आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबराय, गणेशपुरी महाराज, हे संत महात्म्यांचा वसा वारसा जर कशाला लाभलाय तर इथं महाराष्ट्राला लाभलाय। उत्तराखंडमध्ये गेल्याबरोबर बॉर्डरवरच लिहिलेलं असतं देवभूमी में आपका स्वागत है, कारण देवाचे अवतार झाले, रामकृष्ण तिथं अवतार झाले, देवाचे अवतार झाले उत्तर प्रदेशमध्ये, पण महाराष्ट्रात आपल्या 18 पगड जातीतल्या संत महात्म्याचे अवतार झाले, आणि त्यातली त्यात महाराष्ट्राचं सौभाग्याचं कुंकू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला पूजल्या जातं। कुंकू ते सौभाग्याचं आपलं छत्रपती शिवाजी महाराजाला पूजल्या जातं, कारण हे महाराष्ट्राचं सौभाग्याला लाभलेलं कुंकू आहे। हे कुंकू इतकं श्रेष्ठ ठरलं किंवा हे महाराष्ट्राचं स्वराज्य म्हणा, कित्येक तरी माणसाने याच्यासाठी रक्त ओकलंय। साधू, ऋषी, तपी, मुनी, संन्यासी, महात्म्य यांनी आपला त्याग, या मावळ्याने आपलं रक्त, इथं माणसं जगण्यासाठी स्पर्धा करत नव्हते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरात मरण्यासाठी स्पर्धा होती, म्हणून स्वराज्य निर्माण झाले। मरण्यासाठी वर मरण्यासाठी असं एकच स्वराज्य होतं जिथं मृत्यूला लोक आपलंसं करण्याकरता सुद्धा भीत नव्हते। आता माणसं चांगलं कुणाचं होऊ लागलं तर होऊ देणार, चांगलं कुणाचं व्हायला लागलं, एखादा माणूस एखाद्याच्या सोबत फिरू लागला तर त्याला कधी घेऊन जातील सांगता येत नाही। आणि सध्या चाललंय तसंच, कितीही पैसे माग पण चल माझ्यासोबत, ते बी निघालाच। तसे असते तर झालं असतं का स्वराज्य? नाही। भारत देश सुद्धा महान आहे, त्यातले त्यात आपल्या या हिंदू धर्म महानच आहे महाराज। ज्या हिंदू धर्मात प्रभू रामचंद्रासारखा आराध्य दैवत म्हणून प्रभू रामचंद्राला पूजल्या जातं। आराध्य दैवत आहे तुमचं आमचं प्रभू रामचंद्र, आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे कपाळाला लागलेला टिळा छत्रपती शिवाजी। सगळ्या संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला काही ना काहीतरी शिकवून दिलंय। आपला भारत देश महान आहे बघा। असं म्हटलं जातं की या भारत देशामध्ये, ये भारत देश कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि। नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकन कंकन हमारे लिए शंकर है। जिएंगे तो भारत माँ के लिए और मरेंगे तो भारत माँ के लिए। मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में बहा दोगे तो उससे भी कान लगा के जर सुनोगे तो एक ही आवाज आएगी उसमें, भारत माता की, भारत माता की। जोरात जोरात एकदा सर्वांनी हात वर करून एकदा। आहेच उद्या प्रजासत्ताक दिन आहे, उद्या 26 जानेवारी आहे। या 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला संविधान मिळालं, 77वा उद्याचा येणारा प्रजासत्ताक दिन आहे। तुमच्या आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे का? आपलं राष्ट्र, आपला देश कित्येकाच्या गुलामीत राहिलेला, कित्येक जणांनी राज्य केलेलं, आणि ते सौभाग्याचा टिळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य, लोकसत्तेचं राज्य ज्या दिवशी निर्माण झालं ती 26 जानेवारी आहे। तो दिवस आहे। एकदा सर्वात जोरांनी हात वर करून या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्हा आम्हाला स्वाभिमान मिळाला, न्याय मिळाला, समानतेने जगण्याचा अधिकार मिळाला, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी आहे। जोरात बोला, भारत माता की।